महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची यंदाची 2025 ची पूर्व परीक्षा ही 28 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला माहिती असेल. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण 2021, 2022 आणि 2023 या वर्षांमधल्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न आपण अभ्यासले होते. यंदा आत्ताच्या व्हिडिओमध्ये 2024च्या प्रश्नपत्रिकेतले राज्यशास्त्राचे प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 2024च्या राज्यशास्त्रातले प्रश्न आपण बघणार आहोत. 71 म्हणजे 71 ते 85 या ह्याच्यामध्ये 15 प्रश्न आपल्या राज्यशास्त्राचे विचारण्यात आलेले होते. 71वा प्रश्न आहे राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भातील खालील तरतुदी विचारात घ्या. आणि पुढे बरोबर तरतुदी कोणत्या आहेत ते विचारले म्हणजे बरोबरची मार्किंग इथे आधीच आपण करून घेऊ. विधान ए, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला. बघितलं असेल आपण प्रत्येक विधानातले महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत त्यांच्याखाली अंडरलाईन करून घेतलंय. या संपूर्ण विधानातलं एक सुद्धा फॅक्ट जर चुकीचं असेल तर त्याच्यामुळे संपूर्ण विधान चुकीचं ठरेल. प्रश्न विचारण्यात आलेला बरोबर कोणता आहे तर बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. बी आणि सी हीच विधानं योग्य आहेत. ए आणि डी चुकीची विधान आहेत. का तर कलम 339 नुसार जे मेन्शन करण्यात आलेलं आहे इथे उत्तर योग्य होतं. कलम 338 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. आणि डी मध्ये जे 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापना करण्याचा अध्यादेश सांगितलाय त्याचं योग्य उत्तर हे सप्टेंबरच्या नुसार 28 सप्टेंबर 1993 रोजी जो अध्यादेश काढण्यात आला त्यानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रश्नावली दिली 27 डिसेंबर 1993 ही तारीख चुकीची आहे त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं होतं. पुढचा प्रश्न काय बघूया तर कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलं गेलं. अनेक वेळा तुम्ही ऐकला असेल उल्लेख दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन दिल्ली एनसीआर जे बोललं होतं त्याची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर होतं 69वी घटनादुरुस्ती कायदा 69th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या द्वारे दिल्लीला दिल्ली एनसीआर असं घोषित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य विधाने विचारली आहेत. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. की भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आता नागरिकत्व हा किती महत्वाचा पार्ट आहे आपण आपल्या लेक्चरच्या सुरुवातीलाच याचा अभ्यास केलेला होता नागरिकत्व या पॉईंटचा. त्यामुळे ए आणि बी हे विधाने योग्य आहेत आपल्याला माहिती असेल. आणि राज्यघटनेचा भाग 4 मध्ये जो उल्लेख करण्यात आलाय नागरिकत्वाचा ते उत्तर चुकीचं ठरतं. भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद नाही तर भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आणि भाग 4 जो तिथे विधानामध्ये मेन्शन करण्यात आला तो डीपीएसपी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचा उल्लेख करतो. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ह्याच्या संदर्भात भाग 4 मध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया भारताचा आकस्मिक निधी कोणाच्या अधिकारी खाली ठेवण्यात आलेला आहे म्हणजे ज्याला कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं तो कोणाच्या अधिकाराखाली आहे तर अर्थात आपण अभ्यास करताना बघितलं तर राष्ट्रपती पॉईंटचा की भारताच्या राष्ट्रपतींच्या आर्थिक अधिकारामध्ये कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया याच्यातून पैसे वितरित करण्याची अधिकार त्यांच्याकडे मेन्शन करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यातील बिनचूक कोणती आहेत. आता बिनचूकचा अर्थ होतो योग्य बरोबर. बिनचूक ह्या शब्दामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं गडबड झाली आणि चूक नजरेसमोर आल्यामुळे घाईघाईमध्ये म्हणजे आधी विधानं वाचली नंतर इकडे नजर फिरवली आणि चुकीचं उत्तर देऊन मोकळं झालं असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुर्दैवाने झालं. काही मध्ये फॅक्ट्स मध्ये त्यांचं वाचण्यामध्ये अप डाऊन झालं आणि त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं हल्लीमध्ये या चुकलं होतं. त्यामुळे बिनचूकचा अर्थ योग्य होतो. एक्झामची घाई एक्झामचा स्ट्रेस जो असतो योग्य उत्तर काढण्याची आणि त्याचे तो वाचून इतकं लॉंग क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची त्याच्यामध्ये काही गडबड होऊ दे नका. इथे काय म्हटलंय ते वाचून बरोबर विचारत आहे. बरोबर अयोग्य विचारलं असेल तर चूकची मार्किंग अशी करून ठेवायला आपली सवय लावून घ्या. विधानं बघूया आपण. विधानं आहेत सदरहू खटला भारताचे सरन्यायाधीश ए एन रे यांच्या न्यायाधीश आहेत खाली
13 न्यायमूर्त्यांच्या घटनापीठापुढे चालला. 7-6 बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनची रूपरेषा दिली. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला आणि सदर खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. असे काही फॅक्ट्स या स्टेटमेंटमध्ये देण्यात आलेले आहे. आणि याच्यातली योग्य विधान कोणती अशी विचारलेली तर योग्य विधान होतात बी, सी आणि डी. ए हे विधान या प्रश्नामधलं चुकीचं आहे, कारण ए एन रे यांच्या घटनापीठापुढे नाही तर S.M. सिकरी हे जज होते. यांच्या अध्यक्षतेखाली ही खंडपीठ जे होतं न्यायाधीशाचं त्यांनी हा निर्णय दिलेला होता. त्यामुळे ए एन रे हे उत्तर चुकीचं ठरतं. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए, 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. आणि 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. आणि याच्यातली योग्य विधाने कोणते विचारले तर अर्थात ए आणि डी. याच्यातले योग्य विधाने बी आणि सी ही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे योग्य उत्तर होतं ए आणि डी. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्यांना कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग असं संबोधलं जातं या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ह्याचं योग्य उत्तर होतं कलम क्रमांक 3 148. 148 मध्ये कॅगचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे नेमकं काय करते असा प्रश्न विचारलेला आहे. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावरती भेदभाव करते. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. अशी 5 विधानं आपल्याला देण्यात आली. ह्याच्यातली कोणती योग्य आहेत? राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे नेमकं या 5 पैकी काय करते तर याचं योग्य उत्तर आपल्याकडे बी योग्य आहे, सी योग्य आहे, डी योग्य आहे. इथे जे कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत तर नाही, स्वतंत्र अशासाठी ते या कार्यासाठी नाही आहेत. आणि राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावरती भेदभाव करते हे तर अत्यंत धक्कादायक विधान आहे. म्हणजे लॉजिकच्या आधारावर तुम्हाला कळेल की हे विधान असत्य ठरतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर होतं बी, सी आणि डी. याचं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेची तरतूद करतात तर 124 ते 128 कलम 324 329 256 ते 259 आणि 274 ते 279. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 324 ते 329. 324 मध्ये सांगण्यात आले निवडणुकीचे अधीक्षण, निर्देश आणि नियंत्रण निवडणूक आयोग निहित करतं. 325 धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट करण्यास अपात्र ठरवले जाऊ नये किंवा विशेष मतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा सुद्धा त्यांनी करू नये. कलम 326 लोकसभेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील. प्रौढ मताधिकार म्हणजे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी किंवा युनिव्हर्सल ऍडल्ट सफ्रेज असं सुद्धा ज्याला म्हटलं जातं. त्याचा अर्थ होतो की 18 वर्षे वयावरील सर्वांना मतदानाचा अधिकार, ज्याला म्हटलं जातं प्रौढ मताधिकार. इंग्रजी शब्द आहे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाइज. कलम 327 मध्ये सांगण्यात आले विधानमंडळाच्या निवडणुकांशी संबंधित कायद्याची तरतूद करण्याची संसदेची शक्ती. 328 मध्ये मेन्शन आहे की अशा विधानमंडळाच्या निवडणुकांशी संबंधित कायद्यांची तरतूद करण्याची राज्याच्या विधानमंडळांची शक्ती. आणि कलम 329 निवडणुकींच्या बाबींमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपांवर प्रतिबंध. 324 ते 329 ही भारताच्या राज्यघटनेतील निवडणूक व्यवस्थेशी संबंधित असणारी ही कलम आहेत. एकूण 6 कलम. त्यामुळे याचं योग्य उत्तर प्रश्नातलं पर्याय क्रमांक 2 324 ते 329. पुढचा प्रश्न बघूया. पहिल्या लोकसभेच्या संदर्भातली खालील विधाने विचारात घ्या आणि इकडे विचारण्यात आलेलं आहे बरोबर, त्यामुळे बरोबरची मार्किंग करून घेऊया. विधानं काय काय बघूया तर 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1992 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. तर आपल्याला माहिती असेल योग्य उत्तर आहे, योग्य विधान आहे. पुढचं विधान बघूया. पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. हे विधान सुद्धा बरोबर आहे. जर आपण पहिल्या लोकसभेविषयीचे फॅक्ट जे लिहून आपल्याला मेन्शन करून देण्यात माहिती असेल तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. तर हे विधान चुकीचं आहे.
आणि श्री जी माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. हे विधान सुद्धा इथे चुकीचं ठरतं. त्यामुळे फक्त योग्य उत्तर आहे पर्याय ए आणि बी, पर्याय क्रमांक 2. जी चुकीची विधान होती त्याच्यात लक्षात घ्या, 4 एप्रिल 1957 ती विसर्जित झाली होती आणि श्री जी व्ही माळवणकर म्हणजे ज्यांचं नाव गणेश वासुदेव माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती नसून ते सभापती होते. पहिल्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते, स्पीकर होते. त्यामुळे हे विधान इथे चुकीचं ठरतं. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी सदस्य कोण आहेत? जी मुख्य माहिती आयुक्त ज्यांना CIC म्हटलं जातं, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, त्यांची नियुक्ती शिफारस करणाऱ्या समितीचे सदस्य विचारण्यात आले. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री किंवा लोकसभेचा सभापती असे 5 पर्याय देण्यात आले आहेत. अर्थात ए, बी आणि डी राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याला याच्यात अधिकार नाही आणि लोकसभेच्या सभापतीला सुद्धा याच्यात काही अधिकार नाही. त्यामुळे ए, बी आणि डी ह्या 3 लोक या समितीमध्ये असतात. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ए, बी आणि डी. पुढचा प्रश्न आपण बघूया कोणता विचारण्यात आलेला आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असेल 1+10 ची रचना असते. चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि अदर कमिशनर्स हे 10 असतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर 10 माहिती आयुक्त. 1+10 ची रचना आहे आपल्या माहिती आयोगाची, केंद्रीय माहिती आयोगाची, आणि त्यानुसार याचं उत्तर येतं 10 माहिती आयुक्त. पुढचा प्रश्न बघूया. अयोग्य जोडी ओळखा विचारण्यात आलेल्या 22 जुलै 1900 अशा काही तारखा देण्यात आल्या. त्या तारखांना काही घटना झाली, त्या घटना समोर झाल्या. फक्त अयोग्य जोडी कोणती जी आहे, जी चुकीची आहे ती ओळखायची आहे. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार, तर हो याच तारखेला तो झाला होता. तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रीय झेंडा दिवस, नॅशनल फ्लॅग डे म्हणून 22 जुलै आपण दरवर्षी साजरा करत असतो. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार, तर हे जोडी बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार, तर हो हे सुद्धा जोडी बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचं शेवटचं सत्र पार पडलं होतं आणि या सत्रामध्येच राष्ट्रगीताचा स्वीकार हा आपल्या संविधान सभेद्वारे करण्यात आलेला होता. 25 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. हे लक्षात घेतलं पाहिजे की 25 जानेवारी 1950 या तारखेला शासनाची किंवा शासन तर अस्तित्वच नव्हतं आणि संविधान सभेचं सुद्धा सेशन भरले नव्हतं. हे जर आपण संविधान सभा व्यवस्थित अभ्यासलं असेल तर आपल्याला माहिती असेल. त्यामुळे हे जोडी इथे चुकीची ठरते. आणि पुढचा आहे 26 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार, तर ही जोडी सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अयोग्य पर्याय ठरतो 25 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार हा 25 जानेवारीला झालाच नव्हता, कारण 25 जानेवारीला शासन जे आहे ते अस्तित्वात नव्हतं. संविधान सभेचं कोणतेही सेशन सुद्धा पार पडलेलं नव्हतं. पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया. घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोंबई खटल्यातील बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बोंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 रोजी दिला. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते आणि घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. जर आपण लक्षात आलं तर बी, सी आणि डी हे पर्याय ह्याच्यात योग्य ठरतात. बी, सी आणि डी हा पर्याय देण्यात आला पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मुंबई खटल्यात निकाल सर्वोच्च न्यायालय 1994 मध्ये दिला, हे विधान अयोग्य आहे. 11 मार्च 1994 च्या नुसार हे होतं. पुढचा प्रश्न बघूया. 85 कोणते कलम उच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? कलम 226, कलम 135 की कलम 143 की कलम 133 असे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती असेल कलम 226 हे उच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देत असते, ज्याला डिरेक्शन फॉर एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्या पुढचा एक लक्षात घ्या की आपल्याला नेमकी माहिती असेल की प्रश्नपत्रिकांमध्ये योग्य उत्तराच्या नंतर जे उर्वरित पर्याय असतात ह्यांच्या आधारावरती बऱ्याच वेळा पुढील वर्षामधले प्रश्न हे अवलंबून असतात बऱ्यापैकी. त्यामुळे कलम 226 च्या नुसार
भारतीय संविधानाचे कलम 226 उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट्सना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रकारचे रिट्स जारी करण्याचा अधिकार प्रदान करते. हेबियस कॉर्पस, मॅडमस प्रोहिबिशन, को वॉरंट आणि सर्शिओरी यांच्यासारख्या रिटचा समावेश आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो पर्याय देण्यात आलेला होता, जे पर्याय आपल्याला मेन्शन करण्यात आले ते कलम होता 135. आता कलम 135 कशा संदर्भात आहे किंवा त्या व्यतिरिक्त पुढचा कलम 143 आणि कलम 133 कशा संदर्भात आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कदाचित येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये ह्याच्यावरती प्रश्न आधारित असलेला असू शकतो. त्यामुळे कलम 135 जर आपण समजून घेतलं तर ते होतं सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. या संदर्भात याच्यात मेन्शन करण्यात आलं म्हणजे सुप्रीम कोर्टाला कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात सुप्रीम कोर्ट काम करू शकतं हे या कलम 135 मध्ये मेन्शन आहे. जे प्रकरण सध्या संविधानाच्या लागू होण्यापूर्वीचे असेल, उच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अपील असेल, यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व्यापक होते असलेल्या कलम 135 मध्ये मेन्शन आहे. कलम 143 च्या संदर्भात काय तर सर्वोच्च न्यायालयाचा सल्लाधिकार अधिकार म्हणजे ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना सुद्धा सार्वजनिक महत्वाच्या विषयांवरती कायदेशीर किंवा काही महत्वाचे प्रश्न असतील ज्याच्यावर त्यांना कायदेशीर सल्ला हवा असेल, संविधानात्मक गोष्टीतला किंवा संविधानाच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्याच्यावरती मार्गदर्शन हवं असेल किंवा त्याच्यावरती सल्ला हवा असेल तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाला त्याची मागणी करू शकतात आणि राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयातर्फे काही सल्ले दिले जाऊ शकतात. पण एक लक्षात घ्या, कलम 143च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना दिलेले कोणतेही सल्ले असो ते राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतात, राष्ट्रपती ते पाळण्यासाठी बाध्य नसतात, ते फक्त मार्गदर्शनपर असू शकतात. हे कलम 143 साठी महत्वाचा फॅक्ट आहे, हा लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर पुढचा कलम होता कलम 133 दिवाणी प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील. ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट इन सिव्हिल मॅटर्स असं याला म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या दिवाणी प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद ते दिलेली आहे. जर उच्च न्यायालयाने प्रमाणित केले की खटल्यात कायद्याच्या महत्वाचा प्रश्न आहे तर अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत असते. हे कलम 133 मध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. 2024 राज्य शासनाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघितले, जे काही प्रश्न होते ज्याचं अनालिसिस आपण केलं, जे इतर ऑप्शन बाकी प्रश्नांमधले होते त्याचं सुद्धा डिटेलिंग आपण केलं. याच्यात अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा इतर कोणत्या विषयावरचे व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.